गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं 55वं पुष्प प्रदर्शन येत्या 6 आणि 7 डिसेंबरला महावीर उद्यानात आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात बागकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे विक्री स्टॉल मांडण्यात येणार आहेत. 6 डिसेंबरला सकाळी 7 वाजता पुष्प स्पर्धेनं कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. गुलाब, झेंडू, निशिगंध, जरबेरा यासारख्या अनेक फुलांच्या विविध जाती स्पर्धकांकडून प्रदर्शनात ठेवण्यात येतील. तज्ज्ञ परीक्षकांच्या परीक्षणानंतर सकाळी 10:30 वाजता पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. उद्यान स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते आणि उपायुक्त परितोष कंकाळ, राजेंद्र दोशी, डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायंकाळच्या सत्रात प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित स्किट स्पर्धा घेण्यात येणार आहे. यानंतर तरुणाईमध्ये मोठी उत्सुकता असलेला बोटॅनिकल फॅशन शो सादर केला जाणार आहे. तरुणांच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार ठरणाऱ्या या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेत्री जुई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी 7 डिसेंबरला सकाळच्या गुलाबी थंडीत लहान थोरांच्या चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विजेत्यांची चित्र 2027च्या कॅलेंडरसाठी निवडली जाणार आहेत. सायंकाळच्या सत्रात पृथ्वी आणि पर्यावरण या संकल्पनेवर आधारित लघुपट स्पर्धेतील निवडक आणि विजेत्या लघुपटांचं प्रदर्शन केलं जाणार आहे. प्रदर्शनात क्लबच्या वतीनं 6,000 कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे. बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल, राधाबाई शिंदे, न्यू मॉडेल आणि माईसाहेब बावडेकर या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक प्रदूषणावरील पोस्टर, उपकरणं आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीला डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील, प्राजक्ता चरणे, सुभाषचंद्र अथने, शशिकांत कदम, रवींद्र साळुंखे, डॉक्टर रचना संपतकुमार आदी उपस्थित होते.